नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले आमदार अभिमन्यू पवार. मी गाजलेले आमदार अशा अर्थाने म्हणतोय की 5 वर्षाची टर्म मिळाली 2019 ते 2024. या 5 वर्षाच्या कालावधीत आपल्या मतदारसंघासाठी काय काय करता येतं हे उभ्या महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना दाखवून देण्याचं काम अभिमन्यू पवार यांनी केलं आहे. एकही असा विषय नाही की त्यात अभिमन्यू पवारांनी लक्ष घातलं नाही. आपल्या मतदारसंघाच्या तर समस्या सोडवल्याच, याचबरोबर जिल्ह्याचे प्रश्न असतील आणि महाराष्ट्राचे प्रश्न असतील, अशा सर्व प्रश्नांवरती लक्ष घालून विधानसभेत लक्षवेधी विचारल्यावर फक्त विचारल्यानं उत्तर घेऊन नाही, त्याचा पूर्ण पाठपुरावा करत प्रश्न धसास लावण्याची अभिमन्यू पवार यांना सवय आहे. आता विधानसभा निवडणुका तोंडणार आहेत. या पार्श्वभूमीवरती 5 वर्षातली त्यांच्या कामाची कामगिरी काय, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन ते पुढे जाणार आहेत, सर्व तपशीलवार आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. 2019 ते 24 तुम्ही आमदार राहिलात, परंतु 2014 ते 19 असं 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्र्याचे तुम्ही सचिव म्हणून खाजगी काम केलं. तर तो अनुभव कसा होता आणि त्या 5 वर्षाच्या अनुभवाचा तुम्हाला कसा कसा लाभ आमदार झाल्यावर झाला, जर आम्हाला सांगा ना दर्शकासाठी. नमस्कार. आपल्या सर्वांना आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. प्रदीपदादांना, त्यांच्या टीमना, त्यांच्या संपूर्ण परिवाराला आणि सगळ्या व्ह्युअर्सना आणि सगळ्या सबस्क्रायबरना मी आज आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. पाठवण्याची प्रार्थना करतो की आपल्या सगळ्याचं जे आयुष्य आहे हे निरोगी राहावं, सुखासमाधानात जावं, ही माझ्या पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो. परंतु तुम्ही प्रश्न विचारला आहे की मी मुख्यमंत्र्याचा खाजगी सचिव म्हणून काम केलं 5 वर्ष. त्या काळामधूनच खरं म्हणजे माझ्या आमदारकीचा जन्म झाला. अच्छा. भारतीय जनता पार्टीचं एक वैशिष्ट्य आहे, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला कसं मोठं करतं. जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करतो, ग्राउंडला टिकून राहतो, पक्षाच्या विचारावर, नेत्यावर नाही, श्रद्धा ठेवतो, त्याचं काय होतं याचं उत्तम उदाहरण, अनेक उदाहरण आहेत, त्यापैकी मी एक आहे. तसं अनेकांना आश्चर्य पडलं होतं की देवेंद्रजींनी मलाच का निवडलं. तर मी तुम्हाला सांगतो, मुळामध्ये मी नितीनजींचा अतिशय लाडका कार्यकर्ता आहे. मी म्हणतो म्हणून नितीनजी म्हणतात. आणि नितीनजींच्या वाढदिवसाला मी दरवर्षी जायचो. तिथं माझा देवेंद्रजींचा परिचय झाला. मग सगळे भाऊ म्हणतात, आम्ही भाऊ म्हणतो. आणि 2004-5 रामभाऊ माळके प्रबोधिनीमध्ये 3 दिवसाचं युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या शिबिरामध्ये माझा त्यांचा अतिशय घनिष्ठ परिचय झाला. तिथून आमचं एक नातं तयार झालं. ते इतकं दृढ झालं की तुम्ही आज सगळे परिचित आहात. म्हणजे सख्या भावापेक्षाही जास्त प्रेम माझ्यावर कदाचित ते करतात असं मला वाटतं. आणि त्यातूनच ते नंतर अध्यक्ष झाले. त्यावेळेस आमचा परिचय असताना ते फक्त पहिल्या टर्मला आमदार होते. कधी वाटलंही नव्हतं की ते अध्यक्ष होतील, कधी मुख्यमंत्री होतील. पण आता आमचं कायम टिकून राहिलं. असा एकही दिवस नव्हता की आम्ही एकमेकाला कम्युनिकेशन करत नव्हतो. फोन असेल, SMS असेल, किंवा बोलणं असेल, किंवा मीटिंग असतील. नंतर निवडणुका लागल्या विधानसभेच्या. ओमप्रकाश माथूर हे प्रभारी म्हणून आले होते, राजस्थानचे. आणि ते प्रभारी म्हणून इथं आले महाराष्ट्रामध्ये. देवेंद्रजी अध्यक्ष होते, रवीजी भुसारे त्यावेळेस होते. भुसारेचं माझ्यावर खूप प्रेम. आणि मग त्या काळामध्ये ओमजींनी अध्यक्षांना म्हणलं की आमच्या देवेंद्रजींना की मुझे एक अच्छा लड़का चाहिए जो हिंदी, अंग्रेजी, मराठी अच्छी तरह जानता हो, और कुछ निजी सचिव की तरफ मेरे को चाहिए. तो एका मिनिटामध्ये देवेंद्रजी मला फोन केला. हे मला नंतर आमच्या यांनी सांगितलं, मला रवीजींनी सांगितलं की काय त्यावेळेस किस्सा घडला होता. एका सेकंदाचा विलंब न होताना मला त्यांनी फोन केला
आणि मला हे नाही सांगितलं की तू असं पाहिजे. गणपतीचा सीझन होता, तिसरा दिवस गणपतीचा होता आणि आमचे आपले पदाधिकारी आहेत, तुम्ही ओळखता आनंद कोरेला. हो हो हो. आनंद कोरे आणि मी बसलो होतो असंच माझ्या ऑफिसमध्ये. असं आहे म्हणलं की कुठं आहे? म्हणलं लातूरमध्ये. तर मुंबईला ये. आता ये म्हणल्यानंतर माझा नेता आहे, मी कशाला काय विचारायचं कारण नाही. मी बॅग भरून गेलो. गेल्यानंतर सांगितले, मी म्हणलो मी आलोय. मग म्हणले दादरला ये. दादरला गेलो. कोर कमिटीची बैठक चालू होती. त्या बैठकीत मला सांगितलं की हे ओमजी माथोर आहे, तुला विधानसभा होईपर्यंत त्यांच्यासोबत राहायचं. आदेश सराव. मग मी तिथं मला ओमजीची खरं म्हणता ओळख झाली आणि त्याच्यानंतर मी त्यात काम केलं. चांगलं काम केलं असं मला असं वाटतं की मी चांगलं काम केलं. मी असं म्हणतो, बाकी बरोबर नाही असं, पण प्रामाणिकपणे मी काम केलं. मी गेलो 2 दिवसासाठी, 2-3 दिवसासाठी तेवढेच कपडे घेऊन, आणि मग ओमजीने ठेवून घेतला. आता ओमजी म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रचारक आपल्याला. ओमजी म्हणजे प्रचारक, आणि ओमजीची दुसरी ओळख म्हणजे मोदीजीचे अतिशय घनिष्ठ मित्र. आता तो दरारा होता, मला प्रेशर होता, आम्ही ना तर ऐकणंच होतो ना. बरोबर. आता त्याच्यासोबत काम करायचं म्हणजे माझी अवस्था काय, मी एवढा उन्हाळा कार्यकर्ता तुम्हाला तर माहितीच आहे. आम्ही ओमजीसमोर मला घेऊन बसवलं आणि मग ओमजी शेवेत मी राहिलो. मी एक दिवशी ओमजीला म्हटलं की मला कपडे नाहीत, मला घरी जायचं आहे. ते म्हणजे काय काळजी करू, मला ते दुकानात घेऊन गेली, काय पाहिजे ते कपडे घेऊन गेले आणि डायरेक्ट मला महिन्यात आवडलो मी. बापरे. म्हणजे डेडिकेटली काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की देवेंद्रजी CM झाले, निकाल वगैरे आला. आणि CM झाल्यानंतर मला ओमजीने सांगितलं की तुला आता देवेंद्रसोबत राहायचं आहे. देवेंद्रने सांगितलं तुला माझ्यासोबत राहायचं, जाऊ नको वापस. मी जाऊन तर येतो आता. आणि मग अशा पद्धतीने माझी निवड झाली. म्हणजे मला हे सगळा अभिमान वाटतो की कॅबिनेट निर्माण होण्याच्या पूर्वी माझी निवड देवेंद्रजींनी केली. त्याचं सुयश आहे. म्हणजे मला पुन्हा कळालं की होते ते डोक्यात त्यांच्या असावं म्हणून त्यांनी ओमजीकडे ठेवलं असावं ट्रेनिंगसाठी. तर ठीक आहे, पण मी त्या 5 वर्ष काळामध्ये खूप चांगलं काम केलं. आतापर्यंत PA-गिरीच केली आहे. बेसिकली मी कार्यकर्ता होतो, त्याही काळात माझे स्टेटमेंट आहे. मला पत्रकार विचारायचे, बरोबर. आणि मी त्याला काय म्हणायचं, मी पहिलं भाजपचा कार्यकर्ता आहे, नंतर मुख्यमंत्र्याचा PA आहे. खरं आहे. मी माझी खुर्ची PAची कधीही PA-गिरीला वापरली नाही. मी कार्यकर्ता म्हणूनच वागलो. मी देवेंद्रजींना कधी भाऊ म्हणजे भाऊच म्हणतो, साहेब कधी म्हणलो नाही, भाऊच म्हणतो. आणि त्याही काय भाऊच म्हणलो. मला एकच अधिकारी म्हणायचे, अरे जातो आपण PA तुम्ही साहेब सर म्हणलं पाहिजे. ते मला ते सवय लावायचा प्रयत्न करत होते, पण माझ्या तोंडातून जे नॅचरली व्हायचं तेच व्हायचं. त्यामुळं आमचं त्या काळामध्ये 5 वर्षामध्ये तर मी खूप चांगलं काम केलं. साहेबांनी स्वतःच एका रामभोळ मार्गाच्या कार्यक्रमात माझं कौतुक केलेलं आहे आणि ते स्वतः म्हणतात की 80% अभिनयच करायचा. म्हणजे इतके मला ट्रिमेंडस अधिकार साहेबांनी दिले होते, पण मी कधीही अधिकाराचा दुरुपयोग केला नाही. आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर माझ्याकडे गर्दी एवढी असायची, साहेब म्हणायचे तूच नाही पडत आहे, आम्ही जातो असं, म्हणजे इथंपर्यंत. आणि मग साहेबांनी फ्रीडम दिलं होतं. वर्षावर पण लोक यायची आणि लातूरच्या लोकांना वर्षावर आलेत, चहा पाणी नाश्ता जेवण करून न जाता असं एकही माणूस परत केला नाही. त्याचे कामं मी केले. आणि त्या काळामध्येच मला वाटतं की देवेंद्रजींनी जाणलं असावं की ह्या पोराला आता आमदार करावं लागते. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये इतकं काम केलं. मी तुम्हाला आठवत असेल की मी कधी लातूरला यायचो तर रेस्टॉरंटला गर्दी असायची. त्याही गर्दीचा वापर मी सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठीच केला. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या PAला काय काय करू शकतो त्याचंही उदाहरण त्या निमित्तानं दिलं. तुम्हाला आठवत असेल तर अटल आरोग्य शिबिर घेतलं. आणि प्रचंड गर्दी होती. 40,000 ऑपरेशन केले आपण त्यावेळेस. म्हणजे आम्ही किती ऑपरेशन मुंबईला नेऊन केले, पुण्यात नेऊन केले. 1 लाखावर गर्दी होती, 1 लाखाच्या आसपास अगदी. आणि त्यावेळेस आपण जे काही लातूरसाठी करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की गोलाई अतिक्रमण प्रचंड झालं होतं. म्हणजे 20 सेकंदाचा चार्ज पण दिला, गोलाई साफ केली. गोल्याच्या बाजूला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे, त्या बाजूला ते 1 एकर जागा 1 एकर जागा तुमची होती, माहिती नव्हतं का आपली जागा? ती जागा सुद्धा खाली करून घेतली. ती आज त्या ठिकाणी जे काय सार्वजनिक होईल ते होईल. पण इतकं काम झालं. त्यावेळेस शादीखान्याचं तुम्हाला आठवतंय, 3-4 नारळ फोडले काँग्रेसवाल्यांनी, त्याचं काय झालं नाही. शादीखाना अभ्यास केला. लिंगायत स्पेशालिटीचा विषय किती पेंडिंग होता, तो विषय आपण सोडवला. कंपाऊंड करून ताब्यात पण दिलं, नुसतं केलं नाही. किती न्यायालयाची जागा एका खाजगी बिल्डरला दिली होती. सगळ्या वकिलांची मागणी होती. म्हणजे गोमारे साहेबचे आठवण मला या निमित्तानं होते. मनोहरराव गोमारे साहेब असतील, बेदरे साहेब असतील, गवारे साहेब असतील, अशी सगळी मंडळी, बळवंतराव असतील, ही सगळी मंडळींची इच्छा होती की ते जागा न्यायालयाला मिळाली पाहिजे.
इकडं तर खाजगी वर्कआउट झाली होती. आम्ही त्याला पेनाल्टी भरली शासनाला, पण ती जागा यांच्या इच्छेखातर न्यायालयाला दिली. न्यायालयामध्ये माझा मोठा सत्कार पण झाला. गोमारे साहेबांनी मला जेवण दिलं रेस्ट हाऊसला. हे सगळेच बळवंतराव पण होते, सगळेच होते, बळवंतराव होते सगळे. आणि एक चांगलं काम करायचं मला सर्वांना वाटलं. जिल्हा रुग्णालय, बातम्या पेपरला यायच्या की 11 वर्ष झालं, 8 वर्ष झालं जिल्हा रुग्णालय सुटला आता. त्यावेळी गावसाहेब कुलकर्णी कृषी मंत्री होते. बघा, जागा घ्यावी म्हणून खूप जणांनी प्रयत्न केले. आमचा बाबू खंदाडे तुम्हाला माहिती आहे, त्याची खूप इच्छा होती की गंगापूरला हवं, पण त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी होत नव्हती. कारण ॲम्ब्युलन्स जायला सहज रस्ता पाहिजे होता, म्हणून त्या ह्याच्यावर टाळलं. आणि मग माझी इच्छा अशी होती की लातूर चौगुळ डेव्हलप होते, पूर्व सोडलं त्या पश्चिम दक्षिण उत्तर होते, पण तिकडे पुरेकडे होत नाही. म्हणून जाणीवपूर्वक मी भाऊसाहेबांना विनंती केली आणि भाऊसाहेबांनी विनंती मान्य केली आणि ती जागा दिली. विनायक मेटेंचंही मला स्मरण होतं, त्यांनी त्यावेळेस त्या कमिटीचे सदस्य होते, त्यांनी आपल्याला त्यात सहकार्य केलं. अनेक आमदारांनी सहकार्य केलं त्यावेळी त्यात होते. आणि मी तिकडं जागा घेऊन दिली. पुन्हा ते 3 कोटी भरायचे होते, तो तो पण विषय मार्गी लावण्यामध्ये पत्रकारांचा वाटा आहे. मी माझ्यापर्यंत चांगले प्रयत्न केले. आता रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये मी आणि संभाजी भाई दोघांचंही माझे कार्यकर्ते मला श्रेय देतात, त्यांचे कार्यकर्ते त्याला श्रेय देतात, पण खरंच श्रेय आहे देवेंद्रजींचं. देवेंद्रजी तर मुख्यमंत्री होते, ते विदर्भातले होते, त्यांची इच्छा असतात तिकडे गेला असता कारखाना, खरं आहे, पण ते नाही दिले. त्यांनी आमच्या इच्छेखातर आम्हाला दिला. मी पीयूजींना विनंती केली. पीयूजींची माझ्या अतिशय स्नेहपूर्ण संबंध आणि आग्रह धरला, आणि तो आग्रह त्यांनी मान्य केला. आणि पीयूजीने आपल्याला लातूरला कोच फॅक्टरी दिली. त्याचं पूर्ण सगळं हे झालं, लोकार्पण झालं, तुम्ही बघितलं कार्यक्रम झाला. आणि तिथून एक चांगलं लोकांना 5 वर्षाच्या काळात तुम्ही जसं हे कामं केले ना, औसा विधानसभा मतदारसंघात तुम्ही उभं राहायचं, हा निर्णय कधी झाला होता? मला हा निर्णय तर तुम्हाला सांगतो, मजेशीर गोष्ट आहे. मधल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की 10 सालाची निवडणूक, तर काही इंटरनल गोष्टी आहेत. पण त्यावेळेस मला नेतृत्वानं सांगितलं की काही गोष्टी गणित घालायच्यात आम्हाला. त्यामुळे मी त्यावेळेस ग्रामीणमध्ये फिरत होतो. आता सांगतोच करत होते, घटना होऊन गेलेली. रमेश अप्पांनी पार्टी सोडली होती. त्यावेळेस मला पंकुताईंचा आग्रह, पंकुताईंनी मला सांगितलं, अभिमन्यू तू ग्रामीणचा नाव सोडून दे, तू शहर किंवा औसा बघ, तिथं आपल्याला रमेश अप्पांना तिकीट द्यायचं. ठीक आहे, काय अडचण नाही. ताईंचा आदेश, म्हणजे ताई माझे नेत्याच आहेत, म्हणून ताईच्या आग्रह पण ते ग्रामीणला फिरायला सोडून दिलं पुन्हा. आणि पुन्हा मग शहरातच कॉन्सन्ट्रेट केलं, शहरामध्ये काम केले, ग्रामीणला काम केले, मुरुडला पाणी पुरवठा दिली, बाकीची त्या अजून एका खेडेगावात पाणी पुरवठा दिली, ग्रामीणला खूप कामं केली, बस रेल्वे थांबा दिला, खूप कामं केली. तुम्हाला आठवत असेल तर जलद शिवार योजनेमध्ये हरमुला 50 लाख रुपये टाकीला पैसे दिले. मला ग्रामीणमध्ये इंटरेस्ट होता, पण ताईंनी मला सूचना केली, आदेश दिला की ताईंना तू ग्रामीणला सोडून दे. ठीक आहे, मी ना सोडून दिला. आणि मग औसा चाचणी करायला लागतो. औसा तर माझं जन्मगाव उंबरगा आहे, माझी सासरावाडी येत आहे, गावागावात पाहुणी मंडळी आहे, म्हणून पुन्हा मग शहराचा नाच सोडला आणि ग्रामीणचा हे केला, ग्रामीणचा नाकारला याचा औषध. आणि मग 6 महिने अगोदरच इकडे कामाला लागलो औषधाला. तुम्हाला बाकी तर माहितीच आहे. म्हणजे काय आहे की त्यात तुम्ही खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून जे काम केलं त्याचा अनुभव तुम्हाला मोठा मिळाला. आणि औसा विधानसभा मतदारसंघात जेव्हा तुमची उमेदवारी जाहीर झाली, मतदारसंघातल्या लोकांना कॉन्फिडन्स होता, ते म्हणायचे, पण बाकी लोकांना अरे समोरचा इतका तगडा मिनिस्टर असलेला माणूस आणि हा नोकरीवर्ग कसा येईल असं लोकांना वाटत होतं. पण तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं आणि लोकांचा विश्वास संपादन केला आणि 2019ला अतिशय चांगल्या मताने तुम्ही या मतदारसंघात निवडून आलात. आता पुढचा विषय, गेल्या 5 वर्षामध्ये थोडं एकच मिनिट घेतो. सांगा ना. औषधा इकडे जरा सोडलो, त्यालाही कारण किल्लारी औषध कसा अर्धे सांगतो. अच्छा. मग आमचे मित्र आहेत, आमचे खरं म्हणजे याच्यामध्ये पाशा बहिणी मला औषधाला उभं राहायचं सूचना केली होती. आणि नंतर आमचे संताई चालुक्य होते, काकासाहेब मोरे होते, युवराज होते, आणि ही मंडळींनी पण मला आम्ही येतं येऊन बघा, किल्लारीला आलो, मग कारखाना चालू करायचं आश्वासन दिलं, फिरलो, जरा बघितलं, चाचपणी केली, चांगलं वातावरण वाटलं. पाशा बहिणी पुन्हा साहेबांना सांगितलं की बाबा
इकडं अभिनय बरा राहील. मग तेही साहेबांना पॉझिटिव्ह वाटलं. मग इकडे येण्यापूर्वी 2 घटना घडल्या होत्या. बेलकुंड कारखाना जो विक्रीच निघाला होता, पूर्णपणे एका खाजगी झाला होता. मग तो सहकार टिकवण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करत होते. मग ते साहेबांकडे आले. साहेबांनी मला सूचना केली की बाकीचं मी सगळंच करून देत असतो, एवढं बघून घे म्हटलं की मी पूर्णच बघून देत असतो. त्यामुळे बघून घे म्हणून सांगितल्यानंतर मी पूर्ण जो कारखाना 3 वाजता लिलाव होणार होता 2 वाजता थांबवला. आणि आज तो कारखाना सहकारामध्ये आहे. बरोबर. त्याचं क्रेडिट म्हणून लोकांनाही बरं वाटलं की बाबा हा माणूस काय करतोय. औषधाला पाणी नव्हतं. औषध शिष्टमंडळ साहेबांकडे आलं की 30 वर्षापासूनची मागणी आहे, मागणीचं पाणी औषधाला मिळालं पाहिजे. बरोबर. ते काय मिळत नव्हतं. मग आणि त्याला प्रॉब्लेम काय होता, तावडचा सोर्स आहे. एका सोर्स असताना दुसरा सोर्स निर्माण करता येत नाही. तरी पण CM डिझायर म्हणून आपण तो करून घेतला. आणि मागणीचं पाणी आज जे पित आहेत आवश्यकर ते देवेंद्रजींची कृपा आहे. देवेंद्रजींचा त्यावेळेला मला वाटतं 45 कोटी रुपये, 45 कोटी पुन्हा 5-6 कोटी रुपये वाढले. 52 कोटीचा प्रोजेक्ट आहे तो. इथल्या लोकांना वाटलं की बाबा अभिमन्यू पवार कारखाना पण वाचवतोय, पाणी पण आणतोय म्हणल्यावर हा तोडगा चांगला राहील. त्यामुळे एक वातावरण निर्माण झालं. आणि खरं सांगायचं तर देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी त्यांचा सहाय्यक होतो. आणि ह्याचा परिणाम वातावरणाचा चांगला झाला. आणि सरकार पुन्हा येणार होतं. लोकांना वाटलं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार आहे, औषध बरं होईल. त्यामुळे लोकांनी मला भरपून चांगल्या मताने साथ दिली. नाही, आता ती जी लोकांनी तुम्हाला विश्वास तुमच्यावरती टाकला, 2019 ते 2024 या 5 वर्षात मी जो अगदी प्रारंभी उल्लेख केला की आमदारांनी कसं काम करावं याचा एक आदर्श तुमच्या कामाकडे बघितल्यानंतर तो निर्माण झाला आहे. तर आम्हाला जरा मतदारसंघामध्ये असं काय काय तुम्ही जे केलं आहे ना ते सगळ्या दर्शकांसाठी सांगा. तुमच्याकडे अगोदरच प्लॅन केला होता का विकसित होत गेले प्लॅन? म्हणजे जसं आता शेतरस्ता आहे, शेतरस्ता विकसित होत गेला. मी असं काही आश्वासन दिले होते, मी हे करणार ते करणार. त्या आश्वासाची यादी मोठी आहे, त्यातली बरीच अंशी मी पूर्ण पण केली. पण खरं म्हणजे शेतरस्त्याचा विषय, एक घटना घडली होती कल्याणी माळेगावला. अच्छा. एक घटना घडली होती कोराळीला. तिथे एक शेख नावाचा शेतकरी नाही, तो शेतमजूरच होता. अच्छा. पण त्यांनी बटाईने शेती केली होती. 2 पती पत्नी म्हणून शेती करायची. त्यांनी सोयाबीन काढलं होतं आणि त्यांची सोयाबीनची बनीकोणती पेटवून दिली. मग त्याही कुटुंबाला भेट दिली. जे काय मला ते मदत करायचे माझ्यापर्यंत मी केली. पण दुःख खूप होतं. आणि एक 8 दिवसांनी दुसरी घटना घडली कल्याणी माळेगावला. अच्छा. वीरभद्र हरनाळे नावा शेतकरी, त्या शेतकऱ्याची बनीम जाळण्याचं मला कळालं. मी पाहायला गेलो. खूप मोठा आक्रोश घरात होता. नुकतंच त्या कुटुंबाचं म्हणजे त्या कुटुंबकर्त्याचं मृत्यू कॅन्सरनं झाला होता. तेव्हा नंतर कळालं मला. मी ज्यावेळी घरी गेलो, ते लेकरं होते लहान, ती माऊलिका बाहेर नाही पण घरातूनच मला ते बोलले की त्यांनी मला सांगितलं दुःख फार वेदनादायी आहे. नवऱ्याचा दवाखाना सोयाबीनच्या भरोसा केला. बापरे. कॅन्सरमधून नवरा वाचावा म्हणून बिचारीने खूप मेहनत केली. ह्याचे पैसे काढ, त्याचे पैसे काढ. आणि 2 महिन्यामध्ये नवरा वारला कॅन्सरने, त्या ताईचा, वीरभद्र हरनाळे. त्याच्यानंतर सोयाबीनची पिशवी काढला. एका पिशवीला 5,000-6,000 रुपये रेट आहे आपल्याकडे. हे पैसे नाहीत म्हणून ह्या बिचारीनं भावाला, लेकराला, जी मुलगी 8वी-9वीला त्यावेळेस 10वी काय तर होती आणि मुलं होती लहान, ह्या लेकरांनी माझ्याकडे म्हणून पूर्ण 5-6 पिशव्या सोयाबीनचं बापरे बने करून ठेवली काढून घराच्या घरातच. आणि ती म्हणून 3ऱ्या दिवशी कोणती पेटवून दिली. त्या मुलीपुढं, त्या बहिणीपुढं किती मोठं दुःखाचं डोंगर देणं सारायचं. मुलीचं शिक्षण, मुलगी लग्नाची, मुलाचं शिक्षण, प्रचंड कल्लोळ होता घरात. त्या म्हणजे मी डटसा अक्षरशः रडलो होते. मला राहवलंच नाही. आज सुद्धा माझ्या अंगावर माझ्या डोळ्यात पाणी येतं चित्र दिसल्यानंतर. म्हणलं मग हा प्रकार काय आहे? म्हणून कुठं होती बरी, मला बघायला जायचं आहे. मग आम्ही बघायला गेलो. बघायला गेल्यानंतर त्या रस्त्याने चालता येत नव्हतं. असं प्रॅक्टिस सुरू आम्हाला जावं लागलं. म्हणजे मेन उड्या रस्त्यापासून 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतरावर मी चालत गेलो. आमदार नवीन होतो, लोक बघायला आले आमदार आले म्हणून. आणि बघितलं तर कुठं वायर वगैरे आहे का? काहीच नाही. बरीच चाळी होती, कुठेतरी दारूची बाटली पडली दिसली माझ्यात. जाणीवपूर्वक बनीम कोण चाळी होती बघा. खूप दुःख वेदना आहे. मग बनीम करायची पाळी काय आहे ते शेतकऱ्याला ह्या मुळाशी गेलं पाहिजे. तर शेतकऱ्याचं दुःख काय आहे? 30 किलोची सोयाबीनची बियाची पिशवी डोक्यात घेऊन जाऊ शकतो, पण 5-50 पोती निघाले सोयाबीन ते घरात. मग तो कधी आणतो?
गुढीपाडव्याला. का? बाकीचे रानं मोकळे होतात. बरोबर. त्यावेळेस म्हणजे आपलं खरीपाचं रास रबीला, होय, म्हणजे आपल्याकडे बोलायचं तर आपल्या भाषेत सोयाबीनची हरभऱ्याची रास एक तास अशी परिस्थिती होती. ते मला खूप वेदनादायी वाटलं. मी तिथूनच कलेक्टरला फोन केला. 20 कलेक्टर होते. मी म्हणलं अरे असं असं कुछ करना पडेगा इसमें. कलेक्टर पण आपले ॲक्टिव्ह होते. ते म्हणलं अभिनय आप चर्चा करेंगे. पालकमंत्री अमित भाई होते. DPC निधी मिळत नव्हता. अगोदरच विरोधी पक्षाचे आमदार. म्हणून मी म्हणलं बाबा हे क्षेत्र रस्ते आपल्याला करायचे, हे मोकळे करायचे. त्यांनी म्हणले की बाबा हे मोकळं करणं एवढं सहज शक्य नाही, आपण आज मोकळा करू, उद्या पुन्हा इन्क्रोचमेंट होतच आहे. मी म्हणलं कॉन्क्रीट उपाय सांगायला. तर त्यांनी रस्ता बांधणी हा उपाय, दुसरा उपायच नाही. म्हणलं ठीक आहे बांधा ठरवलं मी. पैसे आणायचे कुठून? मी पुन्हा माझा PM खूप हुशार आहे, अतुल पाटील. अच्छा. त्यानं सांगितलं साहेब आपण असं करून पैसे नाही तर जाऊ द्या, आता विरोधात आहोत, आमदार निधी वापरावं. मी आमदार निधी वापरायला ठरवलं. मी पत्र लिहिलं. मला पत्र आलेलं की आमदार निधी वापरता येत नाही. अच्छा. कारण त्यावेळेस ते नियमच होता. आमदार खासदारचे निकष आहेत ना, बरोबर करायचे. त्या निकषामध्ये रस्ता नव्हताच. मी पुन्हा अजितदादांना बोलून ते रस्ता ॲड करून घेतला त्याच्यामध्ये, शेतरस्ता. मग आता आमदार खासदार शेतरस्त्याला पैसे देऊ शकतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, रस्ता केला. त्याचबरोबर आज एक मोहीम झाली, अतिक्रमण मुक्तीची मोहीम आणली. आज माझ्या मतदारसंघामध्ये 80% रस्ते रिकामे आहेत. वा. माझा प्लॅन होता की या निवडणुकीच्या पूर्वीच 100% यशस्वी करावा. पण काही लिटिगेशन आहेत, काही प्रॉब्लेम आहेत. काय किती किलोमीटरचे 1300 किलोमीटर रस्ते झाले. त्यातले साधारण 400 किलोमीटर रस्त्याचं मजबूतीकरण झालेलं आहे. माझा संकल्प आहे की येणाऱ्या काळामध्ये आता एक रस्ता केला मी डांबरीकरण, मिरगनहाळी ते बालकुंदा. अच्छा. तो अटॅच झाला रस्ता डांबरीकरण. मी येणाऱ्या काळामध्ये मी शेतकऱ्याला आव्हान केलं की जो शेतकरी स्वतःहून मोठे रस्ते करेल 30 फुटाचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त, ते सगळे रस्ते येणाऱ्या काळात डांबरीकरण करून देणार. वा. चालू केले रस्ता दिला. शेतकरी पुढे पण करावं असा माझा उद्देश आहे. आता तुम्ही जसं शेतरस्ते केलं तसं विजेचा प्रॉब्लेम तुमच्या मतदारसंघामध्ये मोठा होता. तर मग ते DP 33 kV ते आता मी त्याच्यात सबस्टेशन आणले आपण 33 kV आणले, 2-3 मंजूर केले जात आहेत. 400 मेगावॅटचं आता बेलकुंडा पण होणार आहे, मराठवाड्यात चालूच आहे, इंदोरीचं होणार आहे, हाताळ्याचं चालूच होणार आहे. मी फेडरेशन चालू आहे, गावठाण फेडरेशन चालूच आहेत. आता मी काय केलं, 63चे DP 100ची करतो. 100ला ॲडिशनल 100 देतो. त्याच्यामुळं बाकीच्या जिल्ह्याच्या बाकी तुलनेपेक्षा माझ्याकडे ती संख्या कमी आहे ओरडा. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, पाणी पुरवठा मी खेडेगावात गेलो होतो आणि मग सगळ्या माता बहिणी रस्त्यावर पाण्याला गागरीला पाणी फिरत होते. त्याला काय प्रकार आहे, पाणी नाही का, नदीकडचं गाव आहे, कशामुळं असं आहे? तर मला सांगितलं की EGPच्या DPवरच पाणी पुरवठा कनेक्शन आहे. शेतकरी बिल भरत नाही, पाणी पुरवठा कट होतो. DP कडे महिलांना रस्त्यावर यावं लागतं. आणि महिला पण काय करतात, लेकरांना सायकल घेऊन प्लॅस्टिकच्या घरी घेऊन जावं लागेल पाण्याला. ज्या वयामध्ये शाळा शिकली पाहिजे त्या वयात हे काम लागतं. आणि लेकराला शाळा बुडवून आणणं वाटतो. आणि पण आईने सांगितलं अथेंटिक झालं, त्यामुळे शाळा बुडून लेकर फिरावे. मी जेव्हा रामबाण उपाय काढला, मी म्हणलं आता हे ह्यांना पाणी पुरवठा DP वेगळी द्यायची ठरवलं. आणि मी पत्र दिलं. पुन्हा म्हणलं की ही पाणी पुरवठा DPला पैसे द्यायचे आमदार नेते. मी अजितदादा ऊर्जामंत्री होते. अजितदादाकडे गेलो. दादा म्हणलं याकडला डिप्टी CM होते. दादा म्हणलं याकडे असं करावं लागणार आहे, मला दुरुस्त करून द्या. लगेच दुरुस्त करून दिली. दादा म्हणजे एकदम फेअर माणूस, काय अडचण नाही. त्यांनी मला लगेच दुरुस्ती करून दिली त्या काळामध्ये. आणि आमदार निधीतून DP देणारा हा पहिला आमदार आहे महाराष्ट्र पाणी पुरवठा. आज 172 वाढत आणले आहेत, समजा 150 गावात माझ्याकडे. तर 83 गावांना मी आज स्वतंत्र पाणी पुरवठा DP दिलेला आहे. माझं नाव टाकून त्याचं DP वेस्ट. म्हणजे काही होऊ द्या, पाणी पुरवठा बंद नाही व्हायला पाहिजे. बरोबर. आता त्या माता भगिनींनी नवऱ्याची भाकरी करायची, गड्याची भाकरी घेऊन शेताकडे जायचं का दिवस पाणी भरायचं, त्यातून मुक्त झाले. आता येणाऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 100% गावांना मी पाणी पुरवठा DP देणार आहे. आणि शेतरस्ते सुद्धा आमदार निधीतून देणारा देशातला पहिला आमदार आहे. माझा संपूर्ण आमदार निधी समर्पित केला शेतकऱ्यांना, पूर्ण शेतकऱ्यांना समर्पित आमदार निधी. तर तुम्ही हे करत असताना शेतीतले एक वेगळे म्हणजे फळबाग योजना आपल्याकडे व्हावी, रेशीम उद्योग वाढीस लागावा, महिला बचत गटाच्या विषयामध्ये असं जरा काय बऱ्याच कल्पना खूप कल्पना आहेत. बघा MRVS का आजची योजना नाही.
त्याचा वापर केला पाहिजे. MRDGs हा समुद्र आहे, कितीही पैसे काढा, कितीही पैसे त्यात आहेत. आज सुद्धा मला वाटतं 14,000 कोटी रुपये बॅलन्स त्याच्यावर वापरतच नाही कोणी. मग मी शेतकऱ्यांना वैयक्तिक फायदेच ठरवले. फळबाग लागवड घेऊन आले. फळबाग लागवड मी टीव्हीवर बोलून घेतला, किती टार्गेट आहे ते म्हणले की 30 हेक्टर आहे. म्हणून का पण हे आतापर्यंत काय करायचे, 30 हेक्टर करून सोडून द्यायचे. होय. मग 30 हेक्टर कोणाला द्यायचं, आमदारच्या जवळ, होय, खासदारच्या जवळ, कोण का अध्यक्ष आहे त्याच्याजवळ, पॉलिटिकल कार्यकर्ता. म्हणजे 30 हेक्टर मिनिमाइज आहे, मॅक्झिमाइज नाही आहे. मॅक्झिमम किती करता येते. म्हणून मी त्या वर्षी 1200 हेक्टरवर फळबाग लागवड केली. 30 तर टार्गेट 1200 हेक्टर. बापरे. शेतकऱ्यांना केशर आंब्याचा हब करायचा म्हणून सांगितलं मी. आपल्याकडे चांगला आहे. होय. तुम्हाला आठवतं की आपले तालुका सुभाषराव जाधव आहे, त्याची केशर आंब्याची बाग आहे. तिथून मला प्रेरणा मिळाली की आपण एकच बाग का करू शेतकऱ्याला, आपण 60 शेतकऱ्यांना बागा देऊ. आपण सरकारचा पैसा आहे, पण आपल्या शेतामध्ये आपणच खड्डा करायचा, आपणच फळ आणायचं, आपल्याला पैसे मिळणार आहेत. वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्याच्यामुळे ह्या योजनेचा लाभ मी सगळ्या शेतकऱ्यांना द्यायचं ठरवलं. आज मी सगळ्या शेतकऱ्यांना लाभ देतोय. जनावरांचे गोठे जितके आपण मतदारसंघात दिले तितके एका जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये दिले. बापरे. आणि गोठ्याला सुद्धा अडचण होती. नंदकुमारची खूप चांगली स्थिती होती, रिटायर झाली. 6 जनावरांच्या गोठा देतात नव्हता एक दिवस. मी गेलो नंदकुमारजीकडे, म्हणून 6 जनावरांची आठ कुणाकडे 6 जनावर आहेत, स्थितीच राहिली. होय. तुकडे जर शेतीचे 50 एकर 5 एकर वारा कुणाकडे असणार आहे. म्हणून ती अट मी 2 जनावरांवर आणली. अरे वा. मी स्वतः आणली. त्याच्यामुळं आज एवढी क्रांती होते. आपल्याकडे जनावरांचे गोठे तयार झाले. आज जनावरांना गोठा आहे, शेतकरी त्या निमित्तानं जायला आहे, त्याला आसरा झाला आहे. अनेक ठिकाणी वीज कुठून जनावर मारायची, आज जनावर गोठ्यात आहे. अनेक ठिकाणी शेतकरी काय गेलेले आहे, आज जनावरांचा गोठा आहे. मी 100% सांगतो. आज मी आणखी मला थोडा काळ मिळाला असता, आता टर्म संपत आली समजा, पण पुढच्या टर्ममध्ये मीच आमदार होणार आहे असं मला वाटतं. पांडुरंगाच्या कृपेनं लोक माझ्यासोबत आहेत, जनता माझ्यासोबत आहे. पण मी माझ्या 100% शेतकऱ्यांना फळबाग लागवड देणार आहे आणि 100% शेतकऱ्यांना गोठे देणार आहे. हा माझा संकल्प आहे. मला पूर्ण झाले. आणि माझा अजून संकल्प राहिला आहे, 100% शेतरस्ते द्यायचे आपल्याला, 20% राहिलं आहे. पण आज तुम्ही पोलीस स्टेशनला विचारा, आमच्याकडे भांडणं एकदम न्यूट्रल लेवलला आले. हे भांडणमुळे इथं आहे, भांडणाचं शेतात आहे, शेत रस्त्यातच आहे. आज आपल्या कोर्टामध्ये जे केस पेंडिंग आहेत ना, ह्यातल्या 25% केस याच्यात आहेत. तसे त्याच्या हेअरिंग, कलेक्टर हेअरिंग कशामध्ये जातो वेळ, ह्याच्यामध्ये वेळ जातो. त्याच्यामुळं मी तर TCSला पत्र लिहिलं आहे, पूर्ण सर्वे, सोशीकरण सर्वे करा, फायदा किती झाला. एक उदाहरण देतो. आमच्याकडे फतेपूरला काळेदास मळे नाव शेतकरी, रिटायर्ड मिलिटरीमध्ये, ते माझ्याकडे दिवशी आली गेल्या वर्षी. त्यांनी मला पेढा खायचा आग्रह केला. म्हणून मी साखर सुद्धा मला पेढा नको, नाही खावाच म्हणले. मी खाल्ला पेढा. त्यांनी सांगितलं, साहेब म्हणले माझ्या वडिलाची पूर्ण आहेत गेली, माझ्या आजोबाची गेली, मी या 70 वर्षाचा आहे, म्हणजे 65-68 वर्षाचा आहे. आता या 3 पिढ्यामध्ये एकदाही आकाताची रास माझ्या घरी आली नाही. ही जी आली तुमच्यामुळे आली, ती सोयाबीन विकलोय, देवाला पेढा नाही दिला, तुम्हाला पहिला पेढा तुम्हाला द्याला. हे भाव त्यांचे आहे, हे भाव मी कमवले आणि मला याचा आनंद आहे. खरं आहे. शेती रस्त्यामुळे क्रांती झाली. आज आमच्या मार्केटला, बाजार समितीमध्ये माल पाय ठेवायला जागा नाही, इतका माल आहे. 4 दिवस मार्केट बंद ठेवावं लागलं ते डिस्प्ले करण्यासाठी. आणि तुम्हाला सांगतो आणखी, लातूरचे सगळे खरेदीदार आता औषधाला यायला 7 आलेत. बाकी एवढं मला विनंती केली जागा द्या म्हणून. आता मी एक्सटेन्सिव्ह जागा मागल्या कलेक्टरला मागितल्या, बाजूची जागा, ते जागा घेऊन मी तुम्हाला सांगतो येत्या 10 वर्षामध्ये लातूरपेक्षा औषधाची मार्केट मोठी राहील. वा. पण दुसरं तुम्ही ते महिला बचत गटाच्या विषयामध्ये देखील मोठं काम केलं, काय जरा केलं सांगा. बचत गटांना एकत्र केलं. अच्छा. त्यांच्या अडचणी, त्यांना काय खाते उघडू देत नव्हते बँकर्स. मी बँकरची मिटिंग घेतली कलेक्टरकडे. अच्छा. आणि ते इजी कार्यक्रम करून टाकला. आता लगेच ऑनलाईन होतं, लगेच हे होतं. त्यांचे आपण 10,000चे 30,000 केले. आता त्यांना वेगवेगळ्या योजना देतो आहे. त्यांना आता गोपालन आहे, शेळीपालन आहे, ह्या योजनेचा मी त्यांना लाभ देतो आहे. आता माझा नवीन संकल्प आहे, दूध संकलन केंद्र आणि अंडी निर्मिती, हे पूर्ण हे गटात देणार आहे. वा. माझी FPO आहे, औसा महिला ॲग्रो प्रोड्युसर कंपनी. तर त्या कंपनीच्या माध्यमातून आमचं संजय कुलकर्णी पाहतो होतो का, त्या माध्यमातून मी प्रत्येक महिला कुटुंबाला दारात परसामध्ये कोंबडीचं ते नेट देणार आहे. तिथून अंडी निर्मिती करणार आहे. हे सगळे अंडी संकलन करून आपल्याकडे आज सुद्धा 2 म्हणजे मी अभ्यास करायचा, 2 लाख अंडी दररोज बाहेर मिळतात. बापरे. तुम्ही विचारा तुझ्या मार्केटमध्ये. मी बाबांना विचारायला सांगतो, इथे निर्मिती करून आपण
तो संकल्प आहे. आता माननीय नितीनजींनी मदर डेअरीला प्राधान्य दिलेलं आहे. त्या डेअरीच्या माध्यमातून दूध संकलन केंद्र आहे. आता मी आता नवीन प्रोजेक्ट येणार आहे की विशेषतः मराठवाडा विदर्भाच्या 14 जिल्ह्यासाठी प्रत्येक कुटुंबाला गाय म्हैस दिली जाणार आहे. त्यातून दूध संकलन मदर डेअरीला द्यायचं चाललं आहे. त्या माध्यमातून दूध संकलन केंद्र आणि अंडी निर्मिती केंद्र हे दोन्ही केंद्रांनी बचत गटाला आमच्या मी सांगतो या मतदारसंघातल्या सगळ्या बहिणी माझ्यासोबत आहेत. भावानं काही आरोपणा केला पण बहिणी माझ्यासोबत आहेत. मला त्यांच्यावर विश्वास आहे. हा भाऊ त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री येतो. माझ्याकडे हक्कानं बहिणी येतात, काम सांगतात आणि त्याची मी कामं करतो आणि ताकद माझ्या मागं बहिणीचा आशीर्वाद आहे. वा. नाही आता हे सगळं करताना बघा आपल्या मतदारसंघातले जे बस स्थानक आहेत वर्षानुवर्षे म्हणजे ते तसे पडीक होते, कोणी लक्ष देत नव्हतं. किती बसस्थानक आता नवे झाले. तुम्ही चांगला मुद्दा करणार. मी लहान असताना माझं बसस्थानक होतं. मी आमदार व्हायची 1 वर्ष अगोदरपर्यंत तसं बसस्टँड होतं इथलं औषध. तुम्ही बघितला कसं होतं? हो माहिती चांगलं. मी एकाच दिवशी 3 बसस्टँड केले. औसा, लांबजना, कासार शिर्शी. किल्लारी आणि उजनी पण प्रस्तावित केलं होतं. त्यावेळेस तिथल्या ग्रामपंचायतीने सहकार्य केले मला म्हणून राहिलं. तुम्ही कासार शिर्शी बसताना जाऊन बघा कसं झालं बसताना. औषध बघा जाऊन आता. आणि कासार तुम्ही लांबजना बघितलं असं? बघितलं. तिन्ही बसस्टँड अतिशय स्वच्छ, चांगले, मोठ्या प्रमाणात झालेले. 10 कोटी रुपये, इथं 10 कोटी, तिकडे 6 कोटी, इथं 3 कोटी रुपये खर्च करून अद्याप बसस्थानक आपण केलेले. बसस्थानक मला खरंच आश्चर्य वाटतंय. इतके दिवस राजकारते होऊन गेले, का लक्ष नसतं गेलं बसस्टँडकडे? अहो इथं दवाखाना गेल्या 40 वर्षापासून 30 बेड हॉस्पिटल आहे. अपग्रेडेशन करताना 50 बेड होतं, नंतर 100 बेड होतं. कुणी केलंच नाही. मी आता 100 बेडची मान्यता आणली आहे. वर्कआउट होईल आता थोड्या दिवसामध्ये. उपजिल्हा रुग्णालय, लातूरला रुग्णालय जिल्हा रुग्णालय नाही आहे, पण माझ्या औषधाला उपजिल्हा रुग्णालय होत आहे. त्याचा मला 100 बेडचं ते पण. आणि इथं कोर्ट आहे, तालुका कोर्ट होता. सिनियर डिव्हिजनची मागणी आमची अनेक वर्षापासूनची होती. आमच्या ॲडव्होकेट वागदरे आणि आमचे अरविंदराव कुलकर्णी खूप फॉलो करायचे आणि परत त्यावेळेस मंत्री होते. बरोबर. मी त्याला खूप फॉलो केला. ॲक्च्युली मागच्या टर्ममध्ये झालं असतं ते. मी साहेबाचा पी असतानाच एक प्रपोजल आलं होतं. मग साहेब काय म्हणले, सत्ता आपलीच येणार आहे, पुन्हा करून घेऊ आपण, राहू दे. शेवटच्या कॅबिनेटात झालं नाही ते. दुर्दैवानं सरकार आपलं आलं नाही, वेगळं सरकार आलं. त्यांनी रोखून धरलं. मी आणि परवानाही विनंती केली मग द्या. तर ते रेडिशनमध्ये बसत नाही म्हणलं की बाबा काय त्याला एक नियम आहे. जिल्हा कोर्टापासून विशिष्ट अंतरावर ते करता येत आहे. आपला अंतर तर 14 किलोमीटर होय, पण ते होत नाही. पण फाईल बाजूला केली त्यांनी पूर्ण. मला सगळा आनंद वाटतो, मला अभिमान आहे माझ्या नेत्यावर. सरकार आलं, एकनाथजी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली CM म्हणून. हे दोघंच मंत्री होते, कॅबिनेट घ्यायची. दुसऱ्या कॅबिनेटला औसा वरिष्ठ न्यायालयाला परवानगी मिळाली. अपर न्यायालय न्यायालय उपजिल्हा आपल्या सिनियर डिव्हिजनला. आणि आनंद व्यक्त करा. CM डिझायर काय विशेष CM डिझायर असतात. आता बघा दुसरं अनेक विषय सांगतात असे. किल्लारी कारखाना वर्षानुवर्षे बंद पडलेला कारखाना, कोणी त्याच्याकडे बघतच नव्हतं. तो कारखाना चालू करण्यात तुम्ही योगदान दिलं आहे. किल्लारी कारखान्याचा विषय खूप मोठा आहे. किल्लारी कारखाना मी चालू करता आश्वासन दिलं होतं. आणि ते मला माझ्या खूप जीव तळमळ व्हायचा. आणि तुम्हाला आत्ता सांगतो, उद्धवजी सरकार असताना सुद्धा बरेच कारखाने इकडे भाड्याने दिले गेले. हाही कारखाना काही लोकांची इच्छा होती भाड्याने घ्यायची. आता तुम्हाला माहिती काय, प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यावेळेस दादाचं माझं वैयक्तिक पण नातं आहे, प्रेम आहे. मी देवेंद्रजींनी दादांना फोन केला. मी साहेब म्हणलं मला कारखाना ठेवायचा आहे आपल्याला. देवेंद्रजींनी त्यावेळेस दादांना फोन केला, किल्लारीला फक्त हात लावला का बाकी काय करायचं. आणि मग किल्लारी तसं राहिला. आणि मग मला आनंद आहे, सरकार बदलल्याबरोबर आपण तिथलं जुनं बोर्ड बरखास्त केलं आणि 2 DDR नेमले आपण. मी आणि नाराज चौगुलींनी मला खूप साथ दिली. नाराज चौगुली आम्ही दोघांनी मिळून CM बोललो. मला कारखाना चालू करायचा आहे म्हणून आम्हाला तुम्ही चालू करा, शासकीय अधिकारी द्या, आमची प्रामाणिक चालू करायची. आणि नायकवाडी आणि फडणवीस 2 अधिकारी, त्या अधिकाऱ्याची ओळख नव्हती. मी ACSला सांगितलं त्यावेळेस मला अनुप कुमार होते. म्हणजे तुम्हीच अधिकारी द्या, मी नाव पण सांगणार नाही. आम्ही दोघंही हा करतो, तुम्हीच अधिकारी द्या, जे चांगले अधिकारी आहेत महाराष्ट्रातले ते अधिकारी द्या आणि त्यांना नेमाला चालू करायचं. मग त्यांनी स्वतःच 2 अधिकारी दिले आम्हाला. त्या अधिकाऱ्याची ओळख नंतर कारखान्यात दोघं भेटल्यानंतर झाली. म्हणजे इतकं प्रामाणिकपणे आम्ही काम केलं. आणि त्यातून चालू केलं. पुन्हा मी स्वतः चेअरमन झालो.
आणि आज तुम्हाला दिसतंय रूप. खूप संघर्ष, खूप ताकद लावली त्यात, खूप काही काही केलं आलं. आणि देवेंद्रजींचं सरकार असताना म्हणजे आपलं शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी दोघंच मंत्रिमंडळात होते. त्यावेळेस तुम्हाला आठवत आहे की 2च कारखान्याला पैसे मिळाले नाही. एक शंभूराजेंचा आणि किल्लारी. बरोबर. हां, बरं टीका पण झाली त्याच्यावर भरपूर. पण नेता कसा पाठीमागे राहतो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी नाही. तो कारखाना चालू झाला, खूप साऱ्या अडचणी आल्या, बंद पडला, चालू झाला, सुरू झाला. सांगू का, ह्याच्या मागचं जे व्यवसाय मंडळ होतं त्यांनी ठराव दिला आहे, अच्छा, हा विक्रीला करा किंवा कोणाला भाड्याने द्या, आपण करू शकत नाही. लिखी म्हणजे अक्षरशः बंद होतो. तुम्ही ठोंबरे साहेब विचार, ठोंबरे साहेब म्हणजे ठोंबरे साहेबांनी तुम्ही म्हणलं की आता हा कारखाना कधी चालवणं शक्य नाही, पण माझ्या मग विठ्ठल आहे, देव आणि देवेंद्र दोघे आहेत, त्याच्यामुळे तो कारखाना आज चालला आहे. 80-80 कर्ज मिळालं, आणखी कर्ज वाटतंय. आहेत त्या प्रश्न, कामगाराचे देणे आहेत आणि काय देणे आहेत, PhD ग्रॅज्युएट आपण देऊ हळूहळू, पण आज चालू केला आहे. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, आज जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या अनेक कारखान्यांनी पूर्ण पैसे दिले नाहीत, पण किल्लारी कारखान्याच्या कुण्याही सभासदाला विचारा, 100% देणं आपण दिलेले आहे. कुणाचं 1 रुपया शिल्लक नाही शेतकऱ्याचं, 100%. तर तुम्ही मला हे सांगा, तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक घोषणा तुम्ही केली होती, किल्लारी आणि कासारशिशी दोन्ही ठिकाणी तालुके करू, आणि त्याची प्रोसेस तिथं तुम्ही आता जे कार्यालय पुन्हा सुरू केलेले आहेत ते देखील महाराष्ट्रात अन्य ठिकाणी कुठे झालं नाही, ती आपल्याकडेच. ते तुम्हाला नाही, महाराष्ट्रात फक्त आपलूच आहे. होय, जिथं ग्रामपंचायत असताना बाकीची कार्यालय आले. होय, त्यानंतर कासारशिशीच आहे, जिथं ग्रामपंचायत असताना सुद्धा बाकीची कार्यालय आले. तालुका व्हायच्या पहिले तालुक्याचं रूप आलेलं त्याला. होय, कासारशिशी आणि किल्लारी हे दोन्ही तालुके येणाऱ्या काळामध्ये होणार. कासारशिशी अप्पर तहसील मंजूर झालेला आहे, एक्झिक्युटिव्ह पद करायचं राहिलं आहे. मधल्या काळामध्ये आचारसंहिता लागल्या, त्याच्यामुळे उद्घाटन करता येत नव्हतं, आणि आता लवकरच त्याला तहसीलदार पण आला, तो निलंग्याला बसतात. पण कासारशिशी अप्पर तहसील मंजूर झालं. किल्लारी अप्पर तहसीलचं अंडर पाईपलाईन आहे, अंतिम टप्प्यात आहे. ह्या महिनाभरामध्ये किल्लारीसुद्धा अप्पर तहसील होईल, आणि जेव्हा केव्हा या राज्यामध्ये तालुक्याची निर्मिती होईल त्यावेळेस किल्लारी आणि कासारशिशी हे दोन्ही तालुके होतील. वा. आता माझ्या मनात एक प्रश्न आला की तुमच्या मतदारसंघात इतके प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात, साधारणपणे ह्याच्यातच आमदार थकून जातात आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, कारण त्यांचं प्राधान्यक्रम तोच असतो, पुन्हा निवडून यायचं असतं. पण असं असताना हे तर तुम्ही केलंच, राज्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये साधारण MPSCच्या मुलांचा प्रश्न आहे, परीक्षा नीट याव्यात, तरुणांचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, या विषयाला तुम्ही हात घातला. असे अनेक विषय आहेत की जे तुम्ही विधानसभेमध्ये लावले आणि तो प्रश्न सोडवून दिले. हे कसं करता तुम्ही, हे याला कसं वेळ देता? नाही, माझ्या त्याला वेळच लागत आहे काम करायचं. मी एखाद्या कामाला घेतलं ना ते फडशा पडतो. पण आपण ह्या प्रश्नावर जाण्यापूर्वी मला 2 प्रश्न मला अजून उल्लेख करावा लागेल. करा थोडं मागे येऊन की मला खरं तर आश्चर्य वाटतं, तावरचा डॅम आहे, हा तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, बरोबर, आणि माकणीचा डॅम आहे. माकणीचं धरण तर उशाल आहे, घशाला कोरड आहे. होय. आतापर्यंत जुन्या आंध्राला काय नाही वाटलं किंवा माकणीचं पाणी बाकीच्या गावाला द्यावं, आम्हाला प्रश्न पडतो. किंवा तावरचा डॅम 42 वर्षामध्ये एकदाही 100% भरला नाही, तो भरावा असं का नाही म्हटलं कोणी आमदारांना आतापर्यंत हे मला प्रश्न पडतो. MIDC कसं भरली आहे, वाढी MIDC आणावं असं का बरं कोणाला नाही वाटलं? तर ते मला वाटलं. आज माकणीचा फायदा मातोडा, आशिव, लोटा यातल्या 50% शेतकऱ्यांना होत असेल किंवा 100% 3 गावाला होत असेल, याशिवाय आवश्यकच्या कुठल्याही गावाला फायदा. मग मी अभ्यास करून निर्णय केला, तिथलं पाणी आता आपण लिफ्ट करतोय, अंतिम टप्प्यात आहे. ह्यावेळेस म्हणजे ह्या विधानसभेच्या अगोदर त्याचा एक्झिक्युटिव्ह सुरू होईल, टेंडर प्रोसेस सुरू होईल. बेलकुंड आणि परिसर, बेलकुंड आहे, पावशीकाळ आहे, सोनचिंचोली आहे, माळुंबा आहे, ही सगळी गावं, माळकुंजी आहे, हिप्परगा आहे, ही 12, 13, 14 गावं, ही सगळी गावं येणाऱ्या काळामध्ये 100% इरिगेशन होईल. पिण्याला पाणी, शेतीला पाणी. आपण काय करतोय, माकडीतलं पाणी लिफ्ट करून बेलकुंडला आणतोय आणि बेलकुंडून नॅचरल ग्रॅव्हिटीनं आपण सगळ्या गावाला पाणी देतोय, हे करतोय. शिवाय तर नवीन MIDC 250 हेक्टरची MIDC मंजूर केली आपण बेलकुंडला, आणि त्या ठिकाणी आता लगेच लँड ॲक्विजिशन 1 महिन्याचा सुरू होईल, प्रोसेस सुरू होईल. मला खात्री आहे
की लातूरची आज एमआयडीसी मोठी आहे. या जिल्ह्यामध्ये लातूरनंतर आवश्यक एमआयडीसी मोठी नाही. वा. कारण बाकी ठिकाणी 40 हेक्टर 50 हेक्टर्स आहे. बरोबर. 250 हेक्टर मंजूर केली आपण. 250 इथं जागाच नाही येत एमआयडीसीमध्ये. लातूरच्या उद्योजकांना आव्हान केलं होतं, ते उद्योजक बऱ्यापैकी इथं आले. आता लातूर औषधाच्या एमआयडीसीला एकही जागा नाही. पुन्हा व्यापारी माझ्याकडे आले, साहेब सगळं ठीक आहे आलो, पण आता आमच्याकडे लाईट कमी पडते. मी 5 MUAचा DP पण मंजूर करून दिला, त्यांना मंजूर करून 5 MUA. आता 1 रुपये झाला, उद्घाटन मिस करणार आता 4 दिवसामध्ये, ते पण केलं. आता वाढीव पण लोक येत आहेत आम्हाला जागा द्या म्हणून. काही उद्योजकांची माझी चर्चा झाली मुंबईला मध्ये. सुदैवानं देवेंद्रजींच्या कृपेनं अनेक उद्योजकचा परिचय आहे. मी या म्हणून सांगतो, ती येतील. आपल्याकडे पाण्याची परिस्थिती आता नुसती एमआयडीसी मंजूर करत नाही आहे, तर मागण्याचे डॅमचं 3 MLD पाणी राखीव ठेवतो एमआयडीसीसाठी. त्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये येणारा उद्योजक पहिल्यांदा बिलकुलला यायला पसंत करेल. का तर गॅरंटेड पाणी आहे, वीज आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे बघा. बिलकुल हे नॅशनल हायवेवर आहे. होय. आणि बाजूला आता सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे ट्रॅक होतोय. तुळजापूरचं रेल्वे स्टेशन बिलकुलपासून 25 किलोमीटर अंतरात येणार आहे, त्यामुळे तो फायदा होणार आहे. आणि दुसरं सांगतो तुम्हाला खास की येणाऱ्या काळामध्ये ते रेल्वे ट्रॅक झाला, नॅशनल हायवे झाला, उमरगा नॅशनल हायवेच आहे, पण हा हायवे स्वतःच आहे, पण निजामात हायवे आपल्याला अटॅचच आहे. येणाऱ्या काळामध्ये लातूर गुलबर्गा ट्रेनसुद्धा औषधातून जाईल, तो ॲडिशनल बेनिफिट ह्या उद्योजकाला होणार आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे की लातूरपेक्षा सुद्धा लोक बिलकुलला औषधाला येतील उद्योजक. आणि माझे जे रोजगार आहेत, आज जे तरुण आहेत माझ्या मतदारसंघातले म्हणा, जिल्ह्यातले म्हणा, आज माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 10,000 युवक बाहेर काम करतात. बरोबर. कोण मुंबईला करते, कोण पुण्याला करतं, कोण हैदराबादला करतं, कोण लातूरला करते. शेती आहे, शेती परवडत नाही, पाणी नाही, आणि रोजगार केल्याशिवाय त्याचं मत. म्हणून रोजगाराच्या दृष्टीनं हे लोक बाहेर शिफ्ट झालेले आहेत, मार्केट झालेले आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देतो, येत्या 10 वर्षामध्ये सगळे लोक परत येतील बाहेर झालेले. इतका मोठा उद्योग या ठिकाणी उभा राहतील. आणि हे 250 एकर संपू द्या, मी दुसऱ्या 250 एकर घेतो लगेच. वा. तितकं म्हणजे मला सगळ्या मंत्र्यामध्ये मला प्रेम मिळतं. मी सांगितलेलं कुठलाही मंत्री सुदैवानं कुठलंही काम टाळत नाही, ते कुणाही पक्षाचा असू द्या किंवा कुणाचा. इव्हन सांगतो तुम्हाला, मी महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा मला इतरांपेक्षा झुकतच काम पडायला आहे. म्हणजे उद्योजक असतील किंवा म्हणजे बाकीचे नेते मंडळी असतील, त्या काळात अनुभव आजदादा होते, अनुभव होते, मला प्रेमच सांगायला असतं. बरं. आता हे सगळं तुम्ही करताय बरं का, इतका विकासाचा म्हणजे 2,500 कोटी रुपयापेक्षा अधिक पैसे जास्त हिशोब करणारच आहे. हां, तो मतदारसंघात तुम्ही आणले आहेत. पण जी नुकती लोकसभा निवडणूक झाली ना, ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघ 30-35 हजारांनी मायनस आहे. काय झालं होतं तेव्हा नेमकं, कशामुळे इतकं तुम्ही विकासाची कामं केल्यानंतर देखील लोक सोबत का राहत नाहीत? आता खरं सांगायचं म्हणजे मुळामध्ये आमच्याकडे ती जागा राष्ट्रवादीला गेली. बरोबर. तुम्हाला मी खात्री सांगतो, ती जागा जर धनुष्यबाणावर किंवा कमळावर असती तर आम्ही ही जागा जिंकली असती. अच्छा. पण ठीक आहे, आता वरिष्ठ लेवलला वाटाघाटी झाल्या, आपल्याला त्यात पडायचं नाही, तेवढं मोठा पण आपण नाही आहे. जे पक्षानं आदेश दिला घड्याळ घेऊन केला, आपण घड्याळ घेऊन दिलो. तुम्हाला मी सांगतो, 6 विधानसभामध्ये मी मोठेपणा सांगत नाही, शेवटी नापास मी पण आहे. कोणाला 34 पडले, कोणाला 32 पडले, कोणाला 30 पडले, कोणाला पडले, मला 32 पडले असतील. पण 35च्या पुढे कोणी गेलेले सगळे नापास आहे. कोणाचा 80,000 नाही, कोणा 60,000 नाही, कोणा 50,000 नाही, माझा 35,000 मायनस आहे. मी त्याच्यावर मेहनत केली. शेवटी मतदारांना घड्याळ वळवावं लागलं, करावं लागलं. उमेदवार पण उशिरा झाला. बरोबर. काही लोकांना आता आणि महत्त्वाचं म्हणजे नरेटिव्ह सेट जे विरोधकांनी केला त्याला आम्ही तोड नाही देऊ शकतो. बरोबर. खऱ्या काय नरेटिव्ह होता, घटना बदलणार, आरक्षण जाणार, विनाकारण दलितामध्ये, आणि दलित पूर्ण खरं अख्खा दलित समाजच, दलित समाज असेल, मातंग समाज, म्हणजे सगळ्यांना मनामध्ये भीती ना विनाकारण. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, ती घटना बदलणार असा नरेटिव्ह सेट केला ह्या लोकांनी, त्याला मी दूर नाही शकतो. तो नरेटिव्ह परिणाम झाला. आणि साहजिकच जरांगे फॅक्टरचा परिणाम झालेलाच आहे, किती नाही म्हणलं तर ते मान्यच करावं लागेल. आणि पुन्हा मुस्लिम समाजाचं ॲव्हरेज मतदान जे व्हायचं ते साधारण 60% वगैरे व्हायचं, तर ते भरपूर 80-90% झालं ना. म्हणजे मुस्लिमांच्या मनामध्ये ते NRC बद्दल इतका गैरसमज निर्माण झाला, शिये NRC बद्दल, आपला डोमेसाईल काढावं लागेल, लाईनमध्ये उभारावं लागेल, आपल्याला पाकिस्तानला पाठवतील, बाहेर पाठवतील, विनाकारण.
पण ह्याच्यामध्ये काँग्रेसला यश मिळालं, पण हे तात्पुरतं असतं. तुम्ही कायमची लोकांना वेळेत नाही करू शकत, एका काळापुरतं करू शकता. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांनी जी लोकांना रेडिएशन करून दिला एवढ्यापुरताच विषय होता, आता संपला विषय. आता तुम्ही ते आत्ता म्हणालात विधानसभा निवडणुकीमध्ये असं आत्ता सगळे महाविकास आघाडी आणि हे मंडळी असं म्हणतात की लोकसभेला जो एक आम्हाला मतदारांनी कल दिला तसाच कल विधानसभेला राहील असा त्यांचा अंदाज आहे. तुम्ही इतकी विकासाची कामं केल्यानंतर विधानसभा मतदारसंघातील तुमचे मतदार हे तुमच्या बाजूने राहतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सांगतो. औषधामध्ये राहणारा हे पहिला अंतर आहे. बरोबर. आज मी औषधांची सेवा करतो. तुम्ही मला सगळं 9 वाजल्यापासून बसतो. होय. मी कायम लोक संपर्कात आहे. मी माझ्या दारात आलेल्या माणसाची जात, धर्म, पंथ, पक्ष, गट, तट काही बघत नाही. मी सगळ्याचे कामं करतो, सगळ्याच्या कामाला पडलोय. वैयक्तिक कामं केले, सार्वजनिक कामं केले, अनेकाच्या कामाला पडलोय. माझ्या वेळेस लोक बघणार नाही. का बघणार नाही? कारण इतका विकास कुणीच केला नाही आतापर्यंत. आज औषधाचं चित्र पूर्ण बदललं आहे. आता नवीन कोण औषधाला 2 वर्ष 5 वर्ष येईल तर तो बघेल. तिसरा टप्पा चालू आहे. काम बसस्टँड झालं आहे, अतिक्रमण हटलेले सगळे. आता इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहेत मोठे मोठे. जे विस्थापित आहेत त्यांनाही आपण प्राधान्य देणार आहे, त्याच्यावर अन्याय उदाहरण नाही. भादार रोड बघा, एवढा तर रस्ता बैलगाडी जायचा रस्ता. आज भादार रोडला 4 गाड्या 4 लाईन झालं. आणि शेतकरी कौशल्य करून काम केलं आहे. आतापर्यंत जे काम केलं आहे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून काम केलेलं आहे. शेतरस्ता असेल, फळबाग लागवड असेल, सिंचन विहिरीचे अधिकार पहिले कोणाला होते? शिवला होते. 6 महिने पैसे येत नव्हते. मी स्वतः भुमरे साहेबांना विनंती करून ते अधिकार बीडीओला आणले. आज सिंचन विहिरी आज कंटिन्यू 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये औसा नंबर 1ला आहे. MRVCमध्ये आमचा बीडीओ जाऊन ट्रॉफी घेतो मुख्यमंत्र्याच्या. म्हणून मी शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून काम केलं. आणि शेतकरी ज्याच्या पायात काटा होत होता, जे शेताकडे जाऊ शकत नव्हता, आज माझा शेतकरी आमुषीच्या रात्रीसुद्धा शेताकडे जातो शेतरस्ते केल्यामुळं. त्यामुळे शेतकरी राजा माझी शेतकरी बहीण, माझी शेतकरी आई डोक्या भाकरी घेऊन जाणारी, काट जळण घेऊन येणारी ही नक्की विचार करेल की या आमदारांना मला रस्ता दिला आहे, या आमदाराला मतदान करणार आहे. मी बघा मराठा समाजाचा विषय विधानसभेत मांडला. होय. धनगर समाजाचा विषय मागच्या वेळेस मांडला. आत्ता परवा धनगर समाजाचे बांधव 2 उपोषण त्याचं उपोषण माझ्या मध्यस्थीनंच मी सोडवलं. मी मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेलो, पालकमंत्र्याकडे घेऊन गेलो, मध्यस्थी केली, बैठक होणार आहे, मी सोडवलो. धनगर समाजामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे, ते माझ्यासोबत आहेत. बंजारा समाजाचा विषय गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की खूप दिवसापासूनची मागणी आहे. ती मागणी मी लावून धरली. इनफॅक्ट अर्ध काम तर झालेलं आहे, मीच केलेलं आहे अर्ध काम. मी निर्णयकाला उदाहरण केलेलं, आता राहिलेलं काम ते पण करू पूर्ण. कोळी समाजाचा विषय मी मांडला, त्यांचे सर्टिफिकेट मिळत नाहीत, तोही विषय मी मांडला. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये जे समाज आहे सगळं तुम्हाला आठवत असेल तर आज तर तुम्ही विचारला प्रश्न तो राहून गेला तर पुढे कंटिन्यू करूच आपण. तुम्हाला आठवते 12 आमदार सस्पेंड झाले होते. हो. कशामुळे झाले होते? ओबीसीचं आरक्षण करेक्ट गेलं म्हणून. त्यात तुम्ही होतात. तर त्यामुळे 2-3 आमदार म्हणाला होते, त्यात मी म्हणजे माझ्या ओबीसी समाजासाठी सुद्धा मी सस्पेन्शन अंगावर घेतलं. लिंगायत समाजाला महामंडळ मिळावं म्हणून मी प्रयत्न केले. विजय मालकाने केले, मीही केले. कारण माझ्याकडे तर मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज मी प्रयत्न केले. मला आनंद आहे की त्या लिंगायत समाजाच्या महामंडळामध्ये माझा खायचा वाटा आहे. वडर समाजात तर 100% मीच केले. वडर समाजाला महामंडळ मिळून दिलं. आज दोन्ही समाजाला 50-50 कोटीच्या 100-100 कोटी द्या मागणी केलं आहे. आज सुद्धा लिंगायत समाज महामंडळ निवडत असताना काही त्रुटी राहिल्यात, त्या त्रुटीसुद्धा भरून काढू आपण येणाऱ्या काळामध्ये, तेही करतो आहे. कोळी समाज आलं. बिरड समाजाच्या विषयामध्ये उमाजी नायकांचं शिवडीला जे स्मारक आहे त्या स्मारकाला माननीय देवेंद्रजी खूप पैसे दिले, स्मारक मोठ्या प्रमाणात होते. आणि उमाजी नायकांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करायचा निर्णय आम्ही आमच्या शासनानं केला त्या काळात. आज होतोय, त्याचाही मला अभिमान आहे. म्हणजे असं कुठला समाज राहिलाच नाही ज्या समाजात मी काम केलं नाही. मी सगळ्या समाजाचं काम करतो, तर मला जातीच्या इथे बांधता येत नाही. आज तुम्ही विषय काढला होता माझ्या MPSCचा, तुम्ही महाराष्ट्राचे विषय सोडता, तो विषय आता कंटिन्यू करतो. तुम्हाला आठवत असेल असा विषय खूप सुद्धा असतोय महाराष्ट्रामध्ये. काय झालं
जाहिरात निघाली त्यावेळेस हे SCBC नव्हतं. सगळे मराठा कॅन्डिडेट EWSमध्ये. बरोबर. आणि एका कॅन्डिडेटला 2 लाख देता येत नाही. अगदी. EWSचा कुठलाही दुसरा कॅन्डिडेट जर कोर्टामध्ये गेला असता की मराठा समाज SCBC पण देतो, EWS पण देतोय, तर ते प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित राहिलं असतं. यांचा निकाल लांब 1-2 वर्ष वाया गेले असते. आता बातम्या पेपरला येतात की 70 ते 80,000 मराठा तरुणांना दिला जाईल. तसं नाही. त्याच्यापेक्षा 5 ते 7 लाख विद्यार्थी दरवर्षी MPSC फ्री देतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं नशीब टाळलं लागलं असतं. आणि त्यात कोणाचं वय 32 आहे, तर कोणाचं 34 आहे, तर ह्या 1-2 वर्षामध्ये वय निघून गेलं असतं. खरं आहे. तर या विद्यार्थ्यांचे सशुल्क झाले असते. जो डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो, ST होऊ शकतो, त्यांचं नशीब स्वतंत्र धोरण मिळालं असतं. म्हणून मराठा तर नाही मिळालाच, पण 5-7 लाख लोकांना नाही मिळाला आहे. EWSमधून डायरेक्ट फेकले गेले ओपनमध्ये. खरं आहे. हे लोक काय झालं असतं मग? फार प्रश्न गंभीर निर्माण झाला असता. म्हणून हा प्रश्न तसाच लावला नाही, करून घेतला. आणि 48 तासाच्या आत मी प्रश्न मांडला विधानसभेमध्ये. नुसतं मांडून बसलो नाही, मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पटवून दिलं हे किती महत्त्वाचं आहे, काय नुकसान होणार आहे, किती नुकसान होणार आहे. मुख्यमंत्र्यांना पटवून दिलं, मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेतली. आणि आज 1 महिना परीक्षा लांबली. आणि आज एवढ्या विद्यार्थ्यांना नाही मिळाला. MPSCचे अनेक प्रश्न मी हाताळतोय. सगळे प्रश्न आज माझ्याकडे तुम्ही बघाल तर सारथी असेल, बार्टी असेल, RT असेल, महाज्योती असेल, सगळे विषय माझ्याकडे येतात. आणि मी मार्गी लावायचा प्रयत्न करतो प्रामाणिकपणे. अनेक लोक माझ्या ट्विटचा वाट बघतात विद्यार्थी. तुम्हाला आठवते मधल्या काळामध्ये पुण्याला आंदोलन झालं. हो. डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. आता ऑब्जेक्टिव्हची शेवटची परीक्षा आहे, म्हणून विद्यार्थ्यांचा ओढा आहे जास्त. आणि ऑब्जेक्टिव्ह आपणच करून घेतला. गोपीचंद पडळकरांनी मी स्वतः आंदोलन केलं आणि आम्ही ते करून घेतलं. म्हणून मला आनंद आहे की या राज्यातला सगळा तरुण हा मला शुभेच्छा देणार आहे, माझ्या कामाला येणार आहे, मी त्यांच्या कामाला आहे. आणि तुम्ही बघा, प्रत्येक आमदार आपल्या आपल्या विधानसभेमध्ये हाऊसमध्ये वेळ कमी असतो, तेवढाच वेळ असतो. आपल्या आपल्या मतदारसंघाचे विषय मांडतो. खरं आहे. मी महाराष्ट्राचे विषय मांडतो. आणि तुम्ही ट्रॅक काढून बघा, माझी हजेरी 99% उपस्थिती. आणि माझे विचारलेले तारांकित प्रश्न असतील किंवा लक्षवेधी असेल, एकही लक्षवेधी किंवा तारांकित कोण्या गुद्दाराचं नाही, कोण्या व्यक्तीचं नाही, कोण्या प्लॉटचं नाही, कोण्या बिल्डरचं नाही, कोण्या इंटरेस्टचं नाही, कोण्या अधिकाऱ्याचं नाही, किंवा काम खराब झालं म्हणून नाही. सगळे विषय माझे सर्वव्यापी आहेत. शेतकऱ्याचे आहेत, शिक्षिताचे आहेत, देशहिताचे आहेत. म्हणजे माझ्या मनात एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न. औसा शहर जे आहे, ह्या औसा शहराला उड्डाणपूल पाहिजे म्हणून, कारण शेजारच्या बुधड्याला उड्डाणपूल आहे आणि औशाला उड्डाणपूल नाही, आणि आमदारही लक्ष घालत नाहीत. यासाठी विरोधकांनी तिकडे धरणे वगैरे धरले होते. तर नेमकं काय आहे उड्डाणपुलाचा विषय? उड्डाणपूल व्हायला पाहिजे, त्याचं डिझाईन तयार झालं, स्ट्रीट डिझाईन, स्ट्रक्चर डिझाईन, पूर्ण डिझाईन तयार झालं होतं. जिथे ऑलरेडी म्हणजे मी आमदाराच्या पूर्वीच ते सगळं डिझाईन करायला तयार लटला ते नियमाप्रमाणे. मला त्यात इंटरप्रिट करायचं काय कारण नाही. व्हायला तर होऊ झालं की नाही तर नाही, मला काय विषय नव्हता. पण ज्यावेळेस ह्या कॉन्ट्रॅक्टरची मशिनरी तिथे गेली, उड्डाणपूल मार्कोट टाकलं, त्यावेळेस मशिनरी एक्सिक्युशन करायला गेल्यानंतर अनेक लोकांनी विरोध केला, रस्त्यावर पडले लोक. आणि प्रसंगी जीव गेला हरकत नाही, पण आम्ही उड्डाण होऊ देणार नाही असे या रोडवरचे सगळे लोक. कारण त्यांचं भावना साहजिक होती की प्रॉपर्टीचे भाव कमी होणार, वरून गेलं की आपल्याकडे खाली येणार आहे. तर ते जवळपास 300-400-500 लोक माझ्याकडे आले, एकदाच आले. अच्छा. मी माझ्या ऑफिसला बसलो होतो, एवढा मोठा माझ्याकडे आला डायरेक्ट. आणि उड्डाणपूल नको, आम्ही इथून उठणार नाही अशी भावना त्यांनी, तीव्र भावना होत्या. म्हणजे अक्षरशः अंगावर. अरे म्हणलं मी करायला सांगितलं आहे का नको म्हणलं का, म्हणजे तुम्ही माझ्या अंगावर इतकं काय. आणि मग मी साधी लोकप्रतिनिधी, इतक्या लोक भावना आल्यानंतर बरोबर, आणि 2 दिवस ठिया झालं पाडत रस्त्यावर. मग मी नितीनजीला फोन केला की साहेब मला असाची अडचण आहे आणि इतके लोक माझ्यासमोर आलेले आहेत, तर ते थोडं थांबवावं लागेल आपल्याला. ठीक आहे, मग ते एखादी सूचना दिली, थांबलं. आणि पुन्हा थांबल्यानंतर ते तिकडे झालं. आणि पुन्हा एक 6 महिन्यानंतर पुन्हा लोक बाहेर काढले की उड्डाणपूल करा म्हणून, हे 6-8 महिन्यानंतर. आणि त्या टार्गेट होतीच होती. अरे पण तुम्ही इकडून येता असं कसं, मी काय म्हणजे हा चर्चेचा विषय तर नाही ना. खरं आहे. एकदा करा म्हणजे का नाही म्हणायचं. मग तरी कोणी उपोषणाला बसले, मग ते नॅशनल बँक म्हणून ठीक आहे, भावना आहे तर करा, मला काय त्यात काय स्वारस्य नाही. बरोबर, माझा स्वार्थ काय. खरं आहे. तिथून हुडकून बघा, माझा किंवा माझ्या नातेवाईकाचा किंवा निकटवर्तीचं कुठलंही दुकान नाही, कुठलाही प्रॉब्लेम नाही. जे आता म्हणतात ना करू नका म्हणून,
करा म्हणून. त्यातल्याच एका ठिकाणी मला फोन केला, माझी जागा विकत घ्या नाही उडापूर कॅन्सल करा म्हणून. असं आहे, दुटप्पी धोरण आहे सगळ्यांचं. माझा कसलाही स्वार्थ नाही. मला इकडं असंही म्हणलं गेलं की अभिमन्यू पवार हे मुस्लिम दार्जिने आहेत, मुस्लिमांना खुश करण्यासाठी हिने उडापूर कॅन्सल केला. तर मला हेही माहिती आहे मुस्लिम आहेत, मला काय माहिती आहे कुणाची दुकान आहेत. मग मी नगर परिषद शिवला फोन केला. मी म्हटलं दोन्ही साईडचे दुकानं प्लॉट कुणाकोणाचे प्लॉट मला ते अहवाल द्या. म्हणजे तुळजापूर रोडपासून ते डायरेक्ट शेवटच्या श्री शिलेजी उडगे यांच्या पेट्रोल पंप कोणाकोणत्या प्रॉपर्टी मला द्या. ते म्हणले की दिलं 99 तर हिंदूचे 33-32 मुस्लिमाचे. त्यामुळे मला हिंदू मुस्लिममध्ये बांधणं किंवा काय स्वार्थ म्हणून बांधणं, माझा काय स्वार्थ असणार आहे. मी असं आत्ता आलं आहे हो माझ्या प्रॉपर्टी असत्या आणि मी असं केलं असतं ते मला एका वेळेस हे झालं असतं. बरं असंही आहे, आवश्यकांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की ट्रॅफिकची काळजी करायचं कारण नाही. आपण बायपासची तत्वता मंजुरी घेतली आहे. येणार नितीनजीने मला शब्द दिला आहे थोडा बायपास करून देतो, बायपास होणार आहे. आज ट्रॅफिक तुम्हाला दिसते, कशामुळे दिसते? टेंबुर्णी रस्ता बंद आहे, बरोबर. लातूर टेंबुर्णी रस्ता बंद आहे, तो 4 लेन होणार आहे. पुन्हा इकडे कोण येणार आहे नाही. दुसरं महात्मा बसवेश्वर चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लांब झाला. हा सिमेंट काँग्रेसचा रस्ता होता, 300 कोटीचा रस्ता आहे. तो सिमेंट काँग्रेसचा रस्ता होता. आशिववरनं पण एक होता आणि हा दुसरा एडीबीतून घेतला रस्ता पण हा, आणि हा पण आशिव माथोडा नंदन नंदनपर्यंत किल्लारी ते पुन्हा नंदन यात्रा ते नंदन लगेच्या अलीकडच्या वेसपर्यंत. हे ते 500 कोटीचं आहे, 300 कोटीचं आहे. हे दोन्ही रस्ते सिमेंट रस्ते आहेत. आता किल्लारीहून येणारी वाहतूक पुन्हा ती पण अवसर येणार नाही, तो डायरेक्ट आशिवून जाईल निघून तुळजापूरला आणि इकडून येणार टेंबुर्णी जातील निघून. आणि त्याला औरंगाबादला जायचं आहे, हैदराबादला जायचं आहे, बिदरला निलंग्याला जायचं आहे, ते बसवरचा करून तिकडे शाळा येतील. खरं आहे. त्यामुळं आवश्यकांनी काळजी करायचं कारण नाही. तरीही आवश्यकांची इच्छा असेल तर पाहिजे, तर मी त्याच्यामध्ये पाहिजे म्हणून येतो पुढे. काय असेल जनहितासोबत काम करणारे माणसं आपण. पण तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला द्यायचं राहिलं की लक्षवेधी तुम्ही मांडता आणि पुरावा करून घेता. तुम्हाला 2 उदाहरण देणार आहे जाणीवपूर्वक. माझ्या मतदारसंघामध्ये अवैध दारूचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. अनेकदा विषय मांडतो काय होतं याच्यामध्ये. आपल्याला वाटतं की पोलीस मॅनेज झाले, पण पोलिसाची अडचण आहे. काय अडचण आहे तर सुप्रीम कोर्टाचं प्रेसिडेंट आहे. 7 वर्षाखालील सजा असलेल्या सगळ्या गुन्ह्यामध्ये जागेवर जामीन दिला जातो. ह्याच्यामध्ये 3 वर्षाची. दारूची बाटली जप्त केली, 2 बाटल्या सापडल्या, त्याला घेऊन जातात, पोलीस सोडून देतात. पोलीस मॅनेज असं ते काय नाही म्हणून डिनाय करायचं काही कारण पण नाही. पण पोलिसची अडचण आहे ना, टेक्निकल लिगल अडचण आहे. त्याला अटक करून त्याला कोर्टापासून उभा करता येत नाही कारण सजा कमी याच्यामध्ये. म्हणून अनेक आमच्या माता भगिनी मला आग्रह करतात साहेब काही करा दारूचं. मी आशिवच्या वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये गेलो. मी गेलो समाज मंदिराचं उद्घाटन करायला, नारळ फोडलो. सगळ्या महिला आमच्या भगिनी आल्या. ते म्हणले साहेब काय करताय? मी समाज मंदिर बांधतोय, आपण उद्घाटन करायचं, दुरुस्ती करायची आहे. काही करू नका, अवधावर बंद करा. वैतागला जीव. आठवड्याला एक माझी बहीण उद्ध्वस्त होते घर ह्या तालुक्यामध्ये. कोण ना कोण नावी दर्द मारतं. एक बहीण कुटुंब उद्ध्वस्त होतं. हा विषय माझ्या जीवावर लागलेला आहे आणि मी हा विषय पाठपुरावा करतोय. मी लक्षवेधी मांडली यावर, ती लक्षवेधी मांडली नाही, मी पाठपुरावा करून घेतोय. आता ह्याच्यामध्ये सजेचं प्रावधान आपण 7 वर्ष 10 वर्ष करतोय. दंड आहे 5,500 रुपये. दंडाला काय म्हणतात, जो अवैध दारू विकतो तो 50-500 रुपये दंड भरतो, पुन्हा येऊन पुन्हा ते कॅरेट घेतो, पुन्हा विकतो आणखी. आता त्याच्यामध्ये आपण असं केलं आहे, एकच गुन्हा तो गुन्हेगार पुन्हा पुन्हा करत असेल, MPD लावायचा, हद्दपार करायचं आणि प्रसंगी त्याच्यावर 10 वर्षापासून शिक्षा आहे, 7 ते 10 वर्ष आणि दंड 5 लाखापर्यंत केला आहे. अच्छा, 50,000 ते 5,000. त्यामुळं आता कोणी डिलिंग करणार नाही ह्या कायद्यामध्ये झाल्यानंतर. ह्याच्यामध्ये पाठपुरावा चालूच आहे माझा. ते लवकरच कायद्यामध्ये रूपांतर होईल आणि एकंदर महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या भगिनींना दिलासा मिळेल. दुसरा विषय क्षेत्ररस्त्याचा, त्याच्यामध्ये पण पाठपुरावा चालू आहे माझा. अच्छा, मी अशी मागणी तुम्हाला सांगतो, हा विषय खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही याला विशेष फोकस करा. शेती रस्ता हा इतर हक्कामध्ये नोंद व्हायला पाहिजे, त्याशिवाय पुन्हा इन्क्रीमेंट थांबणार नाही. आपण आज रस्ता करतो, पुन्हा उद्या इन्क्रीज होऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे ह्याच्या नोंदी इतर हक्कामध्ये व्हायला पाहिजे. मी तर आता अशी मागणी केली आहे की शेत खरेदी खत करण्यापूर्वीच त्याचे चतुष्सीमा रस्ता दाखवा, त्याशिवाय रजिस्टर करायची नाही असा निर्णय मी केलेला आहे. ती मागणी केलेली आहे. ते लवकर दांगटांची समिती नेमलेली आहे. त्या समितीचा अहवालानंतर त्याच्यावर कारण होईल. शेत खरेदी करण्याला गरज असते,
विक्री करणाऱ्या गरज असते, बरोबर, ते ऑटोमॅटिक रस्ता देतात. रस्ता दाखव चतुर्शिमेचा रस्ता असल्याशिवाय रजिस्ट्रीच करायची नाही, हा कायदा आपण करतो. याचबरोबर वडील वाटण्या करतात, त्याची मोठी बॉन्डर 500 बॉन्डर, बरोबर बरोबर. ते वाटणीबद्दल करताना आता वडिलांनी सांगायचं रस्ता कुठून आहे, नाहीतर वडील हयात आहे तोपर्यंत राहत भाऊ, पुन्हा भाऊ कोरडे घेऊन उठतील एकमेकावर, रस्ता माझाच बांधारा तू वेळा नाही. आता मी अशी मागणी केलेली आहे की वाटणीबद्दल उल्लेख करायचा की कोण कोणी रस्ता जाणार आहे, रस्ता दाखवा. आता काय व्हायला तुकडे करून व्हायला 50 एकरचा 5 एकर, पण त्यावेळेस तर पुन्हा खूप बांधणं होतील, एक त्यांच्यासाठी बांधणं होती. म्हणून मी मागणी केली. आणि कसं आहे याच्यामध्ये बेसिक बदल व्हायला पाहिजे. जो महसूल अधिनियम आहे त्यात बदल व्हायला पाहिजे. मामलेदार कोर्ट ॲक्ट आहे, महसूल अधिनियम 1966चा कायदा आहे, मामलेदार कोर्ट तर 1905चा कायदा आहे. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये व्याख्या बदल व्हायला पाहिजे. आज तहसीलदारला अधिकार आहेत का अधिकार आहेत, ते बैलगाडी डोळ्यासमोर ठेवून अधिकार दिले आहेत. बरोबर आहे. सवड असतात. आता तर ट्रॅक्टरचं आता ट्रॅक्टर आहे, हार्वेस्टर आला. होय. म्हणून माझी मागणी आहे की 20 फुटाचा रस्ता किमान देता आला पाहिजे, म्हणून शेतकऱ्याला ट्रॅक्टर वाहन जाता आला पाहिजे. म्हणून शेतकऱ्याला मी जाहीर आव्हान केलेलं आहे. आमदार निधी तर मी आज पण खुल्ला आहे माझा. जे शेतकरी पुढे होऊन जर समजा काय रस्ते 3 प्रकारचे आहेत, 16 फुटाचा, 16.5, 18 फुटाचा, 33 फुटाचा शिव रस्ता, 16.5 ह्या गावचा, 16.5 त्या गावचा. 18 फुटाचा रस्ता सोडतो की 33 फूट करून द्या, पुढे होऊन करा, मी डांबरी करून देतो. म्हणजे शेतकऱ्याच्या बंधाऱ्यापर्यंत विहिरीपर्यंत डांबरी रस्ता, म्हणजे अर्ध्या रात्री जावा कधी जावा शेतकऱ्याला सुखानं जाता राहता यावं, हा माझा संकल्प आहे. शेतकरी सुखी समाधानी व्हावा या संकल्पनानं मी काम करतोय. तुम्ही जे म्हणलात जातीमध्ये मला कोणी बघणार नाही, ज्याप्रमाणे चांगला डॉक्टर पाहिजे, वा, चांगला आमदार पाहिजे, चांगला आमदार पाहिजे माझ्याकडे लोक बघतील. मला सांगा, तुम्हाला तुमचे वडील आजारी आहे तर तुम्ही कोणाला तर मुंबईला फोन करू शकता, डॉक्टर सांगा कोणा रे, होय, तुम्ही त्याच्याकडे जाता, ते जात बघता का? बिलकुल नाही. त्याप्रमाणे माझ्या मतदारसंघाची जनता, आमदार चांगला माझा आमदार आहे, माझ्या आमदारात चांगलं काम केलं आहे आणि मी मतं मागणार आहे कामाच्या जोरावर. काय केलं आहे मी आणि काय करणार आहे तुम्हाला तेही सांगतो. काय करणार आहे येणाऱ्या काळामध्ये, मांजराचं पाणी तावदाला आणणार आहे. वा, कासरा कोरेगावचं बॅरेजून पाणी वाहून जाते, ते कर्नाटकला जाते पाणी, होय, त्याचा काही उपयोग होत नाही. ते पाणी पूर्णपणे अंकोलीपर्यंत लिफ्ट इरिगेशन आहे, तिथून ग्रॅव्हिटीने तावदाला येणार आहे. मांजराला बॅरेज आहेत, तेरणाला बॅरेज आहेत, पण ह्याला बॅरेज नाही. तावदाला 5 बॅरेज करतोय, वर्कआउट होते. शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम करणारा आमदार आहे. शेतकरी, माझ्या बहिणी, माझे भाऊ मला मदत करतील, चांगला आमदार म्हणून माझ्याकडे मतदान करतील. मला 100% अपेक्षा आहे. यावेळेसचा विषय माझ्या 50,000पेक्षा पुढे असेल, मला गॅरंटी सांगतो. धन्यवाद अभिमन्यूजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.